In previous lecture, we have seen how to declare the pointer and how to initialize the pointer with one proper example. Okay, so just एकदा रिवाइज करते की आपण पॉइंटर कसा डिक्लेअर करतो. डेटा टाइप, सपोज आपल्याला पॉइंटर मध्ये जर इंटिजर व्हेरिएबलची इंटिजर व्हेरिएबलचा जर ऍड्रेस स्टोअर करायचा असेल, देन वी आर गोइंग टू डिक्लेअर दॅट पॉइंटर ऑफ टाइप इंटिजर. ओके, सपोज वी हॅव a इज इक्वल टू 10. ओके, अँड सपोज त्या एचा ऍड्रेस जर आपल्याला एका पॉइंटर व्हेरिएबल मध्ये डिक्लेअर करायचा असेल, देन पॉइंटर ऑल्सो ऑफ टाइप इंटिजर. ओके, then star asterisk symbol and then pointer name equal to address of a. So this is a declaration and the initialization in one step. Okay, so इथे काय होतं की suppose a साठी मेमरी ब्लॉक अलोकेट झालेला आहे बाय द कंपाइलर 4000 to 4002. ओके, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू आली 10. आफ्टर कंपाइलिंग दिस स्टेटमेंट, नाउ आफ्टर कंपाइलिंग दिस p इज ऑल्सो द व्हेरिएबल. सो p साठी पण एक मेमरी ब्लॉक असणार, फॉर एक्झाम्पल 1000 to 1002, आणि ह्याच्यामध्ये आता 10 नसणार आहे. सो p मध्ये जसं a मध्ये आपण 10 स्टोअर केलं, तसं p मध्ये आपण काय स्टोअर केलं, ऍड्रेस ऑफ a. सो a चा स्टार्टिंग ऍड्रेस काय 4000, सो इथे स्टोअर होणार 4000. ओके, सपोज आता फ्लोट एक व्हेरिएबल आहे b, त्याच्यामध्ये मी टाकलं 3.14. ओके, नाउ आता मला या फ्लोट व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करायचा आहे एका व्हेरिएबल मध्ये, देन ते व्हेरिएबल पॉइंटरच पाहिजे, बिकॉज ओनली इन पॉइंटर व्हेरिएबल वी कॅन स्टोअर द ऍड्रेस ऑफ द अनदर व्हेरिएबल. ओके, सो फ्लोट variable b चा, suppose if we want to store the address of this b variable which is of type float, then pointer must be of the type float. Okay, सपोज मी त्याला नेम दिलं q आणि त्याच्यामध्ये मी ऍड्रेस टाकला b चा. सो कसं होणार बघा, मेमरी लोकेशन b फ्लोट व्हेरिएबल आहे. सो फॉर एक्झाम्पल 3000 to 3004. का 3000 to 3004? बिकॉज फ्लोट साठी 4 बाइट ऑफ मेमरी लागते, इंटिजर साठी 2 बाइट ऑफ मेमरी लागते. ओके, सो इथे 2 आहे, इथे 4 बाइट, आणि ह्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होणार 3.14. ओके, नाउ क्यू पण डिक्लेअर केला, क्यू पण ऑफ टाइप फ्लोटच आहे, सपोज 900 to 904. ओके, नाउ याच्यामध्ये आपण काय स्टोअर केला, ऍड्रेस ऑफ बी. जसं बी मध्ये 3.14, तसं क्यू पॉइंटर मध्ये काय स्टोअर केला, ऍड्रेस ऑफ बी. सो बी चा स्टार्टिंग ऍड्रेस काय, तो स्टोअर होणार इथे. ओके, नाउ आता आपण ए व्हेरिएबलचा ऍड्रेस पी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय, बी व्हेरिएबलचा ऍड्रेस क्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. नाउ वी कॅन ऍक्सेस द व्हॅल्यू ऑफ ए युजिंग, we can access value of a using a also and p also, pointer variable. Okay, here we can access value of b using b name directly and using q, because आपण a ला पॉइंटर असाइन केला p आणि b ला पॉइंटर असाइन केला q. ओके, सो जेव्हा मी करेल printf %d a, सो हे तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला मिळेल 10, आणि जेव्हा मी printf %d स्टार p करेल, तेव्हा काय मिळेल तुम्हाला, स्टार p जेव्हा करतात तेव्हा p कडे जातो कंपाइलर, p मध्ये काय ऍड्रेस आहे 4000, सो 4000 ऍड्रेस कडे जातो आणि व्हॅल्यू रिटर्न करतो स्टार p. ओके, आता जर मी केलं printf %u आणि ओनली p %d केलं तरी चालतं. ओके, नाउ आता मी स्टार p च्या ऐवजी p केलं, जसं आपण इथे a ला काहीच लिहित नाही, नुसतं a लिहितो, मीन्स व्हॉट की a च्या मेमरी ब्लॉक मधली व्हॅल्यू डिस्प्ले होते. तेच जेव्हा मी फक्त p लिहिणार, तेव्हा p मध्ये काय व्हॅल्यू आहे 4000, तर 4000 डिस्प्ले होईल इथे. ओके, आणि जेव्हा मी स्टार p लिहिणार, तेव्हा p मध्ये जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या, म्हणजे ती व्हॅल्यू ऍड्रेस असणार आहे, सो त्या ऍड्रेसला काय व्हॅल्यू आहे ते डिस्प्ले होईल. आलं लक्षात. नाउ इथे जर printf %f b केलं तर ऑब्वियसली इट विल रिटर्न 3.14. printf %d, आता ऍड्रेस हा ऑलवेज काय असतो, इंटिजर म्हणजे पॉइंट मध्ये नसतो, जरी फ्लोट केला असेल. आता बघा, जर मी %d q केलं, तर जसं b केलं तर b मधली व्हॅल्यू डिस्प्ले होते, तसं ओनली q केलं तर q मधली व्हॅल्यू डिस्प्ले होणार 3000. ओके, आणि जर मी आता असं केलं %f
स्टार क्यू. तर पर्सेंट एफ का लिहिलं बिकॉज मी आता व्हॅल्यू ऍक्सेस करते. तो जसं स्टार पी काय करतं, पी मध्ये जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसला जी व्हॅल्यू आहे ते रिटर्न करतं. तसं स्टार क्यू काय करणार, क्यू मध्ये जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसला कोणती व्हॅल्यू आहे 3.14 ते रिटर्न करणार. आलं का लक्षात? सो दिस इज जस्ट द इंट्रोडक्शन ऑफ द पॉइंटर. ओके, सो पॉइंटर चा टाइप, हाऊ विल यू डिसाइड द टाइप ऑफ द पॉइंटर. पॉइंटर व्हेरिएबल मध्ये तुम्हाला ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करायचा आहे ते व्हेरिएबल ज्या टाइपचा आहे त्या टाइपचा काय येणार आहे, पॉइंटर टाइप येणार आहे. ओके, सेम इट इज फॉलोज फॉर द कॅरेक्टर ऑल्सो. फक्त कॅरला 1 बाइट ऑफ मेमरी लागते, तसं मग पॉइंटरला पण 1 बाइट ऑफ मेमरी लागणार. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं इंट्रोडक्शन, डिक्लेरेशन, हाऊ टू डिक्लेअर अँड हाऊ टू ऍक्सेस द व्हॅल्यू ऑफ द पॉइंटर. ओके, नाऊ बघा पॉइंटर अरिथमेटिक. मीन्स आता पॉइंटर वरती आपण कोणते कोणते ऑपरेशन करू शकता. ओके, आता मी तुम्हाला सांगितले जेव्हा माझ्याकडे दोन पॉइंटर आहेत, स्टार P1 स्टार P2. ओके, सो स्टार मीन्स इट विल गिव्ह द व्हॅल्यू. ओके, स्टार मीन्स इट विल गिव्ह द व्हॅल्यू. आणि जेव्हा P1 आणि P2 आपण ऍक्सेस करतो तेव्हा ते काय देतं, ऍड्रेस देतं त्या व्हेरिएबलचा. ओके, जस्ट मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं इथे. हे बघा, इथे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की P इट विल गिव्ह द ऍड्रेस जो स्टोअर आहे तो, आणि स्टार P इट विल गिव्ह द व्हॅल्यू त्या ऍड्रेसला जे स्टोअर आहे ती. सो इथे कन्फ्युज होऊ नका, नुसतंच क्यू यूज केलं पॉइंटरचं नेम विदाउट स्टार, देन इट विल गिव्ह द ऍड्रेस, आणि विथ स्टार जर पॉइंटर व्हेरिएबल ऍक्सेस केलं इट विल गिव्ह द व्हॅल्यू. ओके, नाऊ पॉइंटर अरिथमेटिक. ओके, सो आपण स्टार वरती काय काय ऑपरेशन करू शकतो. सो ऍडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड ऑपरेटर. बिकॉज स्टार P1 इट विल गिव्ह द वन व्हॅल्यू, स्टार P2 पण व्हॅल्यू घेऊ देणार तुम्हाला. सो आपण त्याच्यावरती ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो, हे सुद्धा अलाउड आहे. इनटू. ओके, कसं काय व्हॅलिड आहे बघा. सपोज आता मी इंट a इज इक्वल टू 10 केलं, सो मी कशाही व्हॅल्यू घ्या, रन टाइम, कंपाइल टाइम दोन्ही चालतं. फक्त मेन काय की तुम्ही कशाचा ऍड्रेस स्टोअर करत आहे. सो मी P2 मध्ये a चा ऍड्रेस स्टोअर केला P1 मध्ये आणि P2 मध्ये b चा. सो कसं झालं मेमरी अलोकेशन, सपोज हा a चा ब्लॉक आहे, हा b चा आहे. a चा ब्लॉक आता इंटिजर आहे सो 2 बाइटचा असणार, b पण इंटिजर आहे, सपोज 3004 to 3006. इथे 10 आहे, इथे 5 आहे. ओके, नाऊ P1 मध्ये मी ऍड्रेस टाकलेचा, सो P1 चा ब्लॉक सपोज 900 to 902 आहे, आणि P2 चा ब्लॉक सपोज 1000 to 1002 आहे. ओके, बिकॉज दोन्ही पण इंटिजर आहे. P1 मध्ये मी a चा ऍड्रेस टाकला, सो a चा ऍड्रेस स्टार्टिंग ऍड्रेस काय 3000. P2 मध्ये b चा टाकला, b चा स्टार्टिंग ऍड्रेस काय आहे 3004. ओके, आता मी स्टार P1 म्हणजेच काय की जेव्हा मी प्रिंटएफ स्टार P1 करेल इट विल गिव्ह मी द 10 व्हॅल्यू, आणि स्टार P2 केलं तर इट विल गिव्ह 3004 ला काय व्हॅल्यू 5 देतं. ओके, सो स्टार P1 म्हणजेच काय देणार तुम्ही, P1 मध्ये काय 3000 ला काय व्हॅल्यू 10. सो 10 प्लस स्टार P2 मीन्स व्हॉट, P2 3004 आहे, 3004 ला काय व्हॅल्यू 5. सो 10 प्लस 5 15. सो होणार आहे. सो आपण इथे व्हॅल्यू आहे ना, व्हॅल्यू ऍक्सेस करतोय. सो स्टार वरती, स्टार आणि पॉइंटर नेम वरती ऑल दी अरिथमेटिक ऑपरेशन्स होतात. इथे काय होईल 10 - 5, 10 × 5, 10 डिवाइड बाय 5, 10 mod 5 होणार ऑब्विसली. ओके, सो तुमचे हे स्टार वरती ऑल दी पॉइंटर अरिथमेटिक होतात. ओके, नाऊ नेक्स्ट आता म्हणजे प्लस, मायनस, इनटू, डिव्हिजन हे ऑपरेशन्स होतात. ओके, नाऊ नेक्स्ट इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. प्लस प्लस, मायनस मायनस ऑल्सो होणार. म्हणजे आपण स्टार P1 प्लस प्लस केलं, स्टार P2 मायनस मायनस केलं, तर काय होईल स्टार P1 प्लस प्लस म्हणजे P स्टार यूज केले ना. सो 3000 ला काय व्हॅल्यू 10. सो 10 म्हणजे a ची व्हॅल्यू, जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण पॉइंटर
assign करतो पर्टिक्युलर व्हेरिएबलला, at that time we can access the value of that variable by variable name also and the by pointer name also. Okay, so pointer नी चेंजेस केलेले ऑब्वियसली इथेच होणार. सो स्टार p1 प्लस प्लस केलं मीन्स काय होणार बघा, p1 ला काय 3000 आणि स्टार लिहिल्यामुळे 3000 ला काय 10. सो 10 म्हणजेच a ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार प्लस 1 नी, म्हणजे इथे 11 होणार आणि इथे 4 होणार. स्टार p2 मायनस मायनस म्हणजे आलं का लक्षात. सो स्टार वरती वी कॅन परफॉर्म प्लस प्लस अँड मायनस मायनस ऑपरेटर ऑल्सो. Then less than, greater than, less than, equal to, greater than, equal to, equal to, is not equal to हे पण होणार. why? because आता आपण a आणि b मधले कोणता लार्जेस्ट हे जर फाइंड आउट करायचं आपल्याला युजिंग पॉइंटर, तर a आणि b च्या ऐवजी आपण युजिंग पॉइंटर मग इफ स्टार p1 इज ग्रेटर दॅन स्टार p2, म्हणजेच अल्टिमेटली काय चेक होणार, स्टार p1 म्हणजे a ची व्हॅल्यू आणि स्टार p2 म्हणजे b ची व्हॅल्यू चेक होणार. ओके, सो हे सगळे रिलेशनल ऑपरेटर पण आपण पॉइंटर स्टार पॉइंटर वरती करू शकतो. आलं का लक्षात. ठीक आहे. नाऊ आता नेक्स्ट बघा, आता जसं स्टार p1 स्टार p2 वरती इट विल ऍक्सेस द व्हॅल्यू. सो त्या व्हॅल्यू नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू, सो त्याच्यावरती आपण प्लस मायनस इंटू डिव्हिजन मॉड ऑल टाइप्स ऑफ ऑपरेशन करू शकतो. ओके, सो सेम त्याच केसने आपण प्लस प्लस मायनस मायनस देन लेस दॅन रिलेशनल ऑपरेटर पण परफॉर्म करू शकतो. बिकॉज स्टार मीन्स व्हॉट, इट रिटर्न्स द व्हॅल्यू. सो व्हॅल्यू वरती आपण ऑल दी ऑपरेटर्स परफॉर्म करू शकतो. ओके, नाऊ आता व्हॉट अबाउट जर स्टार नाही लिहिलं तर p1 p2. सो जेव्हा आपण p1 p2 ऍक्सेस करतो देन इट विल गिव्ह यू द ऍड्रेस नॉट द व्हॅल्यू. ओके, आता परत एकदा लिहिते मी मगाचाच प्रोग्राम, फक्त तुम्हाला कळण्यासाठी. each time I am repeating the same code because pointer new concept आहे, मग तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. a साठी मेमरी ब्लॉक, b साठी, p1 साठी, p2 साठी. आता ऍड्रेस चेंज होऊ शकतो म्हणजे जो बिकॉज कंपायलर वरती डिपेंड आहे तो कोणता ऍड्रेस असणार ते. बिकॉज आपण p1 मध्ये a चा ऍड्रेस टाकला आणि p2 साठी सपोज हा मेमरी ब्लॉक आहे, p2 मध्ये आपण b चा ऍड्रेस टाकलाय. सो स्टार्टिंग ऍड्रेस 4000 स्टोर होणार. सो स्टार p1 स्टार p2 इट विल गिव्ह द व्हॅल्यू ऑफ a, व्हॅल्यू ऑफ द b. ओके, बट p1 and p2 ओनली विदाउट स्टार जर आपण ऍक्सेस केलं इट विल गिव्ह यू द व्हॅल्यू 3000 4000 मीन्स ऍड्रेस ऑफ द a अँड द b व्हेरिएबल. ओके, तुम्ही जेव्हा पॉइंटर विदाउट स्टार कुठे ऍक्सेस करणार तेव्हा तुम्हाला ज्या व्हेरिएबलचा तुम्ही ऍड्रेस स्टोअर केलाय तो ऍड्रेस रिटर्न होईल. ओके, सो ऍड्रेस जो आहे जसं आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये ऍड्रेस डिस्प्ले केला तर ऍड्रेस बघा समथिंग लाईक दॅट असे 8 to 10 डिजिट्स होतात. ओके, सो त्या ऍड्रेसचे ऍडिशन मायनस इंटू डिव्हिजन करून काहीही यूज नाहीये. ओके, सो ओनली p1 p2 विदाउट स्टार पॉइंटर वरती प्लस मायनस इंटू डिव्हिजन मॉड होत नाही. आलं का लक्षात. ठीक आहे, बिकॉज ऍड्रेस जसे मी इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून हे 4000 4002 दिलेत, बट प्रॉपर ऍड्रेस असे नसतात ना, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ऍड्रेस हे खूप लेंथी असतात आणि ऍड्रेसचे ऍडिशन सबट्रॅक्शन करून नो यूज आहे. बघा आपण इथे %d नी पण तुम्ही ऍड्रेस प्रिंट करू शकता. बघा आता ऍड्रेस काय बघा 166487572. ओके, सो व्हॅल्यूची ऍडिशन करणं दॅट इज ओके. ओके, बट ऍड्रेसची ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करणं त्याच्यामध्ये पॉइंट नाही. ओके, म्हणजे नो यूज आहे त्याचा. सो प्लस मायनस इंटू डिव्हिजन मॉड हे ऑपरेटर
ओनली ऍड्रेस वरती होत नाही, म्हणजे स्टार वरती होतात जेव्हा पॉइंटर नेम विथ स्टार तुम्ही यूज करता. बिकॉज जेव्हा पॉइंटर विथ स्टार करता तेव्हा ते तुम्हाला 10 आणि 5 देतं, नॉट 3000 4000 देतं. आणि जेव्हा P1 P2 फक्त ऍक्सेस करता विदाउट स्टार ते तुम्हाला 3000 आणि 4000 कंपायलर देतो. ओके, सो त्याच्यावरती अरिथमॅटिक जे ऑपरेटर्स आहेत आपले ते परफॉर्म होत नाही. ओके, नाव कोणते होतात मग रिलेशनल पण होत नाही, बिकॉज रिलेशनल मध्ये ऍड्रेस ग्रेटर आहे का स्मॉल आहे ते चेक करून नो यूज आहे. व्हॅल्यू चेक करू शकतो आपण. सो मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केले की रिलेशनल ऑपरेटर्स वर्क्स ऑन स्टार स्टार पॉइंटर विथ स्टार. ओके, नाव रिलेशनल ऑपरेटर P1 P2 वरती होत नाही. ओके, नाव मग कोणते फक्त इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स होतात. आता फॉर एक्झाम्पल आता जेव्हा मी हे 3 स्टेटमेंट एक्झिक्यूट केले हे मेमरी अलोकेशन झालं. ओके, नाव मी प्रोग्राम मध्ये लिहिलं P1++. ओके, नाव P1 हा नाव पॉइंटर आहे. जर मी A++ केलं तर काय मिळते तुम्हाला? A ची व्हॅल्यू 11 मिळते. स्टार P1++ केलं तर काय व्हॅल्यू मिळते? A ची पण, म्हणजे A ची व्हॅल्यू इथे तुम्हाला 11 मिळेल. 10 ची 11 होईल आणि स्टार P1++ केलं तर 11 ची 12 होईल, बिकॉज स्टार P1 इज नथिंग बट द A ची व्हॅल्यू. ओके, सो ह्याच्यावरती स्टार आणि पॉइंटर वरती प्लस प्लस मायनस मायनस केलं तर व्हॅल्यू इन्क्रीमेंट डिक्रीमेंट होते. पण आता P1 म्हणजे तुम्हाला काय रिटर्न होतो? 3000 आणि P2 काय रिटर्न करतं? 4000. सो प्लस P2++ P1 मायनस मायनस P2 मायनस मायनस केलं की एक्झॅक्ट काय होणार? ठीक आहे, सो जेव्हा तुम्ही विदाउट स्टार पॉइंटर प्लस प्लस करता मीन्स त्या ब्लॉक मधला जो ऍड्रेस आहे तो इन्क्रीमेंट होतो. सो नाऊ पॉइंटर कोणत्या टाईपचा आहे? इंटीजर टाईपचा आहे. इंटीजरला ऍड्रेस किती लागतो? 2 बाईट. ओके, सो P1 मध्ये सध्या 3000 स्टोर आहे. जेव्हा मी P1++ करणार द ऍड्रेस इज इन्क्रीमेंटेड बाय 2. बघा, जनरली इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स कसे यूज होतात? टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल बाय 1 and to decrease the value of variable by 1. But here we are not incrementing the value, we are incrementing the address which is stored in that block. Okay, so when we increment the address, then address is incremented by 2 byte if that pointer is of type integer. So P1 मध्ये 3000 स्टोर होतं. Now after execution of the P1++, it will store 3002. Okay, now next P2++. So P2 मध्ये काय आहे? 4000. So 4000 P2 is of type integer. So address in this P2 is incremented by 2 byte. लक्षात? Now P2 minus minus. Okay, so again P2 is a pointer. Okay, so त्या पॉइंटर मधला जो ऍड्रेस आहे तो डिक्रीमेंट होणार बाय 2 बाईट बिकॉज P2 is of type integer. So 4002 झाला तो परत 4000 होणार. P1 minus minus it will again become 3000. Okay, so बघा एकदम सिंपल आहे. सपोज हा एक पॉइंटर व्हेरिएबल आहे आणि हे एक दुसरा पॉइंटर व्हेरिएबल आहे P2. ओके, आता हा P2 सपोज फ्लोट टाईपचा पॉइंटर आहे आणि हा P1 इंटिजर टाईपचा पॉइंटर आहे फॉर एक्झाम्पल, आणि P3 कॅर टाईपचा पॉइंटर आहे. ओके, सपोज ह्याच्यामध्ये 4000 ऍड्रेस आहे, इथे 3000 आहे आणि इथे 2000 ऍड्रेस आहे. ओके, सो जेव्हा मी P1++ करेल तेव्हा P1 ब्लॉक मध्ये ऍड्रेस 2 बाईटने इन्क्रीमेंट होणार. व्हाय? बिकॉज P1 इज ऑफ टाईप इंटिजर. सो इथे आलं 4002. ओके, नाउ P2++ केलं तर आता नाउ P2 is of type float. So address will incremented by 4 byte because float ला किती बाइट ऑफ डेटा लागतो? ऍड्रेस लागतो 4 बाइट ऑफ डेटा. ओके, सो P2 मध्ये 3000 आहे, सो 3004 होणार एकदाच इन्क्रीमेंट केल्यावर. P3++. नाउ P3 पॉइंटर इज ऑफ टाइप कॅर. सो कॅरला तुम्हाला माहिती 1 बाइट ऑफ ऍड्रेस लागतो. सो P3 चा ऍड्रेस नॉर्मल 1 बाइटनेच इन्क्रीमेंट होणार. सो जो 2001 होता तो 2000 होता तो 2001 झाला. ओके,
नाउ आता मी P1 मायनस मायनस केलं. सो P1 पॉइंटर हा इंटिजर टाइपचा आहे. सो जो त्यातला जो ऍड्रेस आहे तो 2 बाईटनी डिक्रीमेंट होणार. सो 4002 होता तो परत 4000 झाला. देन P2 मायनस मायनस केलं. अगेन P2 पॉइंटर हा फ्लोट टाइपचा आहे. सो फ्लोट टाइपचा जसं ऍड्रेस इन्क्रीमेंट केला तर 4 बाईटने इन्क्रीमेंट होतं, तसं डिक्रीमेंट केला की 4 बाईटने होणार. सो अगेन 3000 होणार. P3 मायनस मायनस. सो P3 इज ऑफ टाइप कॅर. सो कॅरेक्टर टाइपचा ऍड्रेस जर इन्क्रीमेंट केला प्लस प्लस तर ऍड्रेस 1 बाईटने इन्क्रीमेंट होतो. तसंच इथे काय होणार, परत 1 बाईटने डिक्रीमेंट होणार. ओके, सो दिस इज द पॉइंटर अरिथमॅटिक. ओके, सो ऍड्रेस इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट जे करतो हे आपल्याला ऍरे मध्ये इम्पॉर्टंट आहे. ऍरेला जेव्हा आपण पॉइंटर असाइन करतो तेव्हा, बिकॉज ऍरे ट्रॅव्हल्स करण्यासाठी आपल्याला पॉइंटरचा जो ऍड्रेस आहे तो इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट करावा लागतो. ओके, सो दिस इज पॉइंटर अरिथमॅटिक. की स्टार वरती स्टार जर पॉइंटर घेतलं, सो स्टार जर घेतलं व्हॅल्यू तर आपल्याला व्हॅल्यू मिळते की नाही, त्या पॉइंटर मध्ये जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसला काय व्हॅल्यू आहे ती मिळते. सो त्याच्यावरती आपण ऑल दी ऑपरेशन्स करू शकतो, बिकॉज ती व्हॅल्यू लाईक अ नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू असते तशीच असते. जसं आपण ए बी वरती ऑल टाईपचे ऑपरेशन करू शकतो तसं इथे पण करू शकतो. आणि पण फक्त जे P1 P2 म्हणजे पॉइंटर विदाउट स्टार ह्याच्यावरती फक्त आपण प्लस प्लस आणि मायनस मायनस एवढेच ऑपरेटर करू शकतो. ओके, आता आपण एक एक्झाम्पल बघूया. एक इंट ए घेऊ आणि एक पॉइंटर घेऊ. इंट साठी एक फ्लोट ए ची व्हॅल्यू ठेवते, देन एक फ्लोट व्हेरिएबल घेऊ बी, कोणती व्हॅल्यू टाकू शकता, आणि एक फ्लोट पॉइंटर घेऊ. ठीक आहे, देन कॅर सी, त्याच्यामध्ये सपोज सिंगल कोट मध्ये व्हेरिएबल येतं. ओके, आणि कॅरेक्टर टाइपचा पॉइंटर घ्या P3. ठीक आहे, नाउ आता आपण इनिशियलायझेशन करू. सेपरेट लाईन मध्ये पण करू शकतो. सो P1 मध्ये A चा ऍड्रेस टाकला, P2 मध्ये B चा टाकला. P2 मध्ये B चाच का टाकला, बिकॉज P2 इज अ पॉइंटर ऑफ टाइप फ्लोट्स, त्याच्यामध्ये फ्लोट व्हेरिएबलचाच ऍड्रेस येणार आहे. ओके, नाउ P3 इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ C. ओके, नाउ आता तुम्हाला माहिती की आपण A ची व्हॅल्यू पॉइंटरनी ऍक्सेस करू शकतो स्टार P1. ओके, त्याच्यानंतर printf address of A is equal to %d, P1. नुसतंच P1 ने आपल्याला A चा ऍड्रेस मिळणार. ओके, F स्मॉल लिहिलं तरी चालेल. जस्ट मी तुम्हाला P2 ने आपल्याला B मधली स्टार P2 ने B ची व्हॅल्यू मिळणार, बिकॉज P2 मध्ये B चा ऍड्रेस आहे. ओके, आता एक खूप वेळा सांगितलेलं आहे प्रिव्हियस लेक्चर्स पासून. बघा, पॉइंटर कोणत्या पण टाईपचा असो, पण जेव्हा तुम्ही ऍड्रेस प्रिंट करता तेव्हा तुम्हाला पर्सेंटेज लिहावं लागतं, आणि जेव्हा तुम्ही व्हॅल्यू प्रिंट करता तेव्हा ज्या टाईपची व्हॅल्यू आहे ते आपल्याला लिहावं लागतं. ओके, नाउ रिटर्न 0. सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट. युजिंग पॉइंटरच आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू पण डिस्प्ले केली करणार आहे आणि त्याचा ऍड्रेस पण. बघा, ठीक आहे. सो बघा, हे ऍड्रेसेस आहे. A चा ऍड्रेस हा आहे, B चा ऍड्रेस
हा आहे आणि सी चा ऍड्रेस हा आहे. ओके बघा, सी नंतर डिक्लेअर केलं आपण तरी सुद्धा त्याचा ऍड्रेस आधीचा आहे. ओके, नंतर हा दुसरा बी चा आहे आणि हा नंतर इकडे आहे. ठीक आहे, आलं लक्षात. नाव बघा, आता हे ऍड्रेस तर आहेच आहेत. आता पुढे आपण काय करू, पॉइंटर अरिथमॅटिक करू. सो आता मी स्टार P1 ते नाही घेते, बिकॉज आता आपल्याकडे एक दोन व्हेरिएबल पाहिजे इंटिजरचे, जर सबट्रॅक्शन वगैरे करायचं असेल. जस्ट मी तुम्हाला P1 प्लस प्लस वगैरे करून दाखवते. P1 प्लस प्लस, P2 प्लस प्लस, P3 प्लस प्लस. ओके, so printf after incrementing addresses. So increment ऑपरेटर जनरली काय इन्क्रीमेंट करतं, व्हॅल्यू 1 नी. पण आता बघा ऍड्रेस कशी इन्क्रीमेंट होती. ऍड्रेस ऑफ ए घेऊयात. ओके, %d आणि P1 ची व्हॅल्यू. ठीक आहे, ए चा ऍड्रेस आहे ना, फक्त ए इक्वल टू लिहित्या बी सी. ऍड्रेस प्रिंट करताना %d च लिहिणार. सेव्ह केला. नाव बघा, आता पहिले ए चा ऍड्रेस काय होता, 56 होता. ओके ओके, सो 56 4 ने कसं काय झालं. ठीक आहे, बी चा ऍड्रेस 52 4 ने झाला आणि हा बरोबर 1 ने झाला. टर्बो सी मध्ये बघा 2 बाईटने होईल. देव सीपीपी ला ह्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या हेडर फाइल्स वगैरे असतात ना, सो एक्स्ट्रा लायब्ररी पण असते. सो त्याच्यामध्ये इंटिजरला पण 4 बाईट ऑफच मेमरी लागते. सो इथं ऍड्रेस 56 चा 60 झालाय आणि इथे तर बरोबर 4 बाईटच लागते फ्लोटला पण. सो 54 चा 56 झाला आफ्टर इन्क्रीमेंटिंग आणि कॅरेक्टरला 1 बाईटच आहे. सो 51 चा 52 झाला. आलं लक्षात. ठीक आहे, कळलं. सो देव सीपीपी मध्ये जर तुम्ही हे टर्बो सी मध्ये केलं ना, सो इट विल गिव्ह यू द 2 बाईट ऍड्रेस इन्क्रीमेंटेशन. ठीक आहे, आलं लक्षात. तर हे झालं तुमचं P1 इन्क्रीमेंट होणार देव सीपीपी मध्ये 4 बाईटनी. तुम्ही जे मोबाईल मध्ये करताना सो त्याच्यामध्ये सुद्धा 4 बाईटनीच इन्क्रीमेंट होईल. फक्त जर टर्बो सी यूज केलं तर 2 बाईटनी होणार. P2 फ्लोट आहे, सो फ्लोट हा 4 बाईटनीच होणार आहे ऑल कंपायलर्स मध्ये. आणि P3 हा कॅरेक्टर टाईपचा आहे, सो तो 1 बाईटनीच होणार. आणि जर आपण आता डिक्रीमेंट केलं तर परत व्हॅल्यू काय होणार, जी डिक्रीमेंट झालेली तीच येणार. ओके, सो हे झालं तुमचं पॉइंटर अरिथमॅटिक. नाव तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये एक प्रोग्राम दिला होता, राईट अ प्रोग्राम टू स्वॅप द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स युजिंग पॉइंटर. सो आता पॉइंटर स्वॅप डॉट सी. ओके, सो आता आपण युजिंग पॉइंटर व्हॅल्यू स्वॅप करूयात. बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की पॉइंटर कशाला असाइन करायची, जी व्हॅल्यू तुम्ही इनपुट देता. सो स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स, तुम्ही 2 व्हेरिएबलची व्हॅल्यू इनपुट देणार. सो ए बी आणि युजिंग थर्ड व्हेरिएबल, सो ते एक तिसरं व्हेरिएबल देईल. पॉइंटर फक्त 2 व्हेरिएबललाच असाइन करायचे, बिकॉज तेच तुमचं इनपुट आहे. ओके, सो P1 मध्ये टाकणार आपण ऍड्रेस ऑफ ए. थर्ड व्हेरिएबलला जो की इनपुट तुम्ही स्कॅन करता का ते नाही, त्याची व्हॅल्यू घेता का थर्ड व्हेरिएबलची नाही, सो त्याचा ऍड्रेस टाकायचा. त्याच्यासाठी पॉइंटर व्हेरिएबल घ्यायचा नाही. ओके, नाव पॉइंटर डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन झालं. नाव एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. %a %b. ठीक आहे, नाव आता आपण ऑलरेडी पॉइंटर असाइन केलेला आहे. सो आता जिथे जिथे आपण C इज इक्वल टू ए करायचो, A इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, तर त्याच्याऐवजी जिथे जिथे ए आहे बी आहे तिथे आपण पॉइंटरचा यूज करणार. सो दिस इज अ स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स युजिंग पॉइंटर. ओके, सो इथे आपण बिफोर स्वॅपिंग एकदा प्रिंट करू युजिंग पॉइंटर. A is equal to %d, B is equal to %d.
पहिला पर्सेंट ए ची व्हॅल्यू आपण पॉइंटरनी करू आणि दुसरा बी ची व्हॅल्यू आपण पॉइंटरनी करू, बिकॉज आपण ऑलरेडी त्याला पॉइंटर असाइन केलेले आहेत. नाउ व्हॉट आफ्टर स्वॅपिंग, आपण C इज इक्वल टू A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C करतो. फक्त तिथं A आणि B च्या ऐवजी आपण जे पॉइंटर असाइन केलेले आहेत ते लिहायचे आहेत आफ्टर. बघा आता 10 20 बिफोर स्वॅपिंग 10 20 आफ्टर स्वॅपिंग 20 B. सो व्हॅल्यू घेतल्यानंतर बघा, व्हॅल्यू आपण A आणि B च्या घेतल्यानंतर आपण कुठेही A आणि B चा यूज केलेला नाहीये, तरी सुद्धा आपल्याला प्रॉपर डिस्प्ले झालं युजिंग पॉइंटर. व्हाय? बिकॉज आपण A चा ऍड्रेस P1 मध्ये स्टोअर केलाय, B चा ऍड्रेस P2 मध्ये स्टोअर केलाय. सो जेव्हा आपण स्टार P1 स्टार P2 ऍक्सेस करतो तेव्हा आपल्याला व्हॅल्यू मिळते त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची ज्याचा ऍड्रेस आपण स्टोअर केलेला आहे. सो व्हॅल्यू मिळते. सो आपण व्हॅल्यूनीच काय केलेलं आहे, स्टार P1 नीच आपण स्टार P1 आणि स्टार P2 नीच आपण स्वॅपिंग केलं आणि त्यांनीच व्हॅल्यू काय केल्यात, प्रिंट केल्यात. ओके, सो हे झालं. तुम्हाला असे प्रोग्राम येतात युजिंग पॉइंटर जे आपले ऑलरेडी झालेले आहेत तेच प्रोग्राम. सो तुम्ही पॉइंटर कोणत्या कोणत्या व्हेरिएबलला ऍक्सेस करणार, ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही इनपुट घेताय. म्हणजे आता C ला करणार नाही, बिकॉज C आपण फक्त लॉजिक साठी यूज करतोय. ओके, त्याची व्हॅल्यू आपण स्कॅन करत नाहीये किंवा व्हॅल्यू डायरेक्टली घेत नाहीये. ओके, सो त्याला आपण पॉइंटर असाइन करणार नाही. ठीक आहे. नाउ हे झालं तुमचं बेसिक प्रोग्राम्स, देन पॉइंटर, अरिथमॅटिक. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे तो आहे पॉइंटर टू अरे. अरेला पॉइंटर कसा असाइन करायचा. ओके, सो त्याचे दोन वेज आहेत. सो आपण वन बाय वन नी जाऊयात. पहिल्यांदा आता जसं एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस जर पॉइंटर मध्ये टाकायचा असेल तर आपण पहिले व्हेरिएबल डिक्लेअर करतो, देन पॉइंटर डिक्लेअर करून त्याच्यामध्ये ऍड्रेस टाकतो. सेम आता पॉइंटर आपल्याला अरेला असाइन करायचा आहे. सो वी नीड फर्स्ट अरे. ओके, सो अरे तुम्ही एनी टाईपचा यूज करू शकता, कोणता पण, कॅरेक्टर, फ्लोट, इंटिजर. सो आपण आता अरेचे प्रोग्राम इंटिजर अरेने केलेले आहेत आपण भरपूर. सो आपण इंटिजर अरेचा यूज करू. ठीक आहे. सो बघा, मी आता पहिल्यांदा एक अरे डिक्लेअर करते. डायरेक्टलीच घेऊयात आता आपण व्हॅल्यू. या व्हॅल्यूज आहेत. ओके, सो मेमरी अलोकेशन अरे साठी करूयात आपण. आता 4 बाईट आपण देव CPP मध्ये करतोय. सो 4 बाईट धरून चालू आहे. सो सपोज A of 0, कंपाइल टाइम इनिशियलायझेशन केले. सो 0 पासून होणार. A of 4, टोटल 5 एलिमेंट्स. इथे जाणार 20, 18, 12, 25, 30. नाउ आता सपोज आता इथे बघा देव CPP मध्ये 4 बाईट स्पेस लागते इंटिजर साठी. ओके, सो आता बघा फर्स्ट ला सपोज अरेचं स्टार्टिंग झालं फ्रॉम द 5000. सो हा इथे येणार 5004, इथे येणार 5008, इथे येणार 5008 नाही किती 4 + 4 8. हा बरोबर. इथं 12 आणि इथं 16 आणि इथे 520 असं मेमरी अलोकेशन होणार. ओके, 4 बाईट आहे म्हणून. तुम्ही जर टर्बो C केलं तर इथं 2 बाईट आहे. ठीक आहे. जनरली बघा आता C++ मध्ये पण 4 बाईटच इंटिजर लागतो, जावा मध्ये पण 4 बाईट, फक्त C मध्येच 2 बाईट होता आतापर्यंत. पण हे जे न्यू कंपायलर आले तेव्हापासून तो 4 बाईट त्याची साईज काय झालेली, इन्क्रीज झालेली. सो काही फरक पडत नाही. फक्त आता इथे बघा हा 0th इंडेक्सचा एलिमेंट, हा फर्स्ट इंडेक्सचा, हा सेकंड, हा थर्ड आणि फोर्थ. सो एवढं मेमरी अलोकेशन झालेलं आहे. ठीक आहे. नाउ आता ह्या पॉइंटर अरेला पॉइंटर असाइन करायचा. ओके, सो अगेन
ऍरे तुमचा कोणत्या टाईपचा आहे, इंटिजर, सो पॉइंटर पण इंटिजरच येणार. ओके, अँड नो नीड टू डिक्लेअर द ऍरे ऑफ पॉइंटर. पॉइंटर हे नॉर्मल व्हेरिएबल आहे ना, जसं आपण प्रिव्हियसली केलं. सो सपोज स्टार पी, ठीक आहे, पी डिक्लेअर केला. नाऊ आता एक काय आहे बघा, पहिल्या वेळी कसं अलोकेशन करायचं ते सांगते. पॉइंटर ऍरेला कसा असाइन करायचा. सो जस्ट पॉइंटर नेम इज इक्वल टू ए. नो नीड टू राईट डाउन द ampersand that is address of symbol also. This is the first way. Okay, now आता ह्या p is equal to a देणार. सो मीन्स काय, इनिशियलायझेशन कसं करणार इथे, पॉइंटर व्हेरिएबलचं नेम इक्वल टू ऍरे नेम, नॉट द ऍड्रेस ऑफ, असं काहीच नाही. ओके, सो ह्या वेळी काय होणार बघा, जसं ए चा ऍरे आहे ना, तसं सेम पी चा पण ऍरे क्रिएट होणार. जरी आपण सबस्क्रिप्ट लिहिलेलं नाहीये पी ला, तरी पण हा जो एक वे आहे, ह्यानी काय होतो की ऍज इट इज ऍरेचे ऑल एलिमेंट्सचे ऍड्रेसेस स्टोअर होतात पी मध्ये. सो ए चा जेवढी साईज असेल तेवढ्याच साईजचा पी चा पण ऍरे काय होतो, क्रिएट होतो. ओके, आणि इथे स्टोअर होतात पहिल्या ह्याच्यात 5000, देन 5004, 5008, 5012 and 5016 स्टार्टिंग ऍड्रेस ऑफ इच ब्लॉक. ओके, आणि हा असतो, आणि पी मध्ये स्टार्टिंगला पॉइंट असतो, ऍड्रेस असतो फर्स्ट एलिमेंटचा. ओके, सो पी चा पण एक ऍरे कन्सिडर होतो, आणि पी कंटेन्स जेवढे ब्लॉक्स ऍरेचे आहेत, ज्याचा तुम्ही ऍड्रेस टाकलेला आहे पॉइंटर मध्ये, तेवढे ब्लॉक पी चे पण स्टोअर होतात, क्रिएट होतात मेन मेमरी मध्ये. आणि इच ब्लॉक मध्ये ऍरेच्या इच एलिमेंटचा स्टार्टिंग ऍड्रेस स्टोअर होतो. ओके, आणि पी पॉइंट करतो फर्स्ट एलिमेंट. ओके, सो 5000. सो सध्या पी मध्ये असणार आहे 5000, आणि मेन मेमरी मध्ये असं अलोकेशन झालेलं असेल पी चं पण आणि ऍरेचं पण. आणि लक्षात, ठीक आहे. नाऊ आता मी करतेय ऍरे डिस्प्ले करतेय युजिंग पॉइंटर. काय करतेय, ऍरे डिस्प्ले करतेय युजिंग पॉइंटर. ठीक आहे, नाऊ इथे मी एक आय व्हेरिएबल पण घेते. ठीक आहे, नाऊ फॉर, आता मी इंडेक्सचा यूज फक्त ट्रॅव्हर्सिंग साठी करणार आहे, की लूप साईज ऍरे मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 5 आहे. सो 5 टाइम्स लूप झालं पाहिजे म्हणून फक्त करणार आहे. बघा आता मी असं करते, आता 1 ते इंडेक्स 9, 5 तरी इंडेक्सला एलिमेंटच नाही ना, तर मी 1 to 5 करते. तर जनरली आता आपण ऍरे कसं प्रिंट करतो, जर कंपाइल टाइम इनिशियलायझेशन केलं तर i is equal to 0, i is less than 5, i plus plus कंपाइल टाइम इनिशियलायझेशनला, आणि काय करतो, प्रिंट एफ %d a of i असं करतो. म्हणजे इथे i यूज करतो. सो पहिले a of 0 प्रिंट होईल, मग a of 1 प्रिंट होईल, मग a of 2 प्रिंट होईल, a of 3 होईल, a of 4 होईल, i 5 झाला की कंडिशन फॉल्स होईल, लूपच्या बाहेर येईल. ओके, सो इथे i यूज केलाय लूप मध्ये कंडिशन साठी. सो इथे पण आपण i यूज करतोय. ओके, पण आता आपण i फक्त यूज करणार आहे की 5 टाइम्स तुमचा एक्झिक्युशन झालं पाहिजे लूपचं, बिकॉज 5 एलिमेंट्स आहेत ऍरे मध्ये. सो मी इथं 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 5 i प्लस प्लस. इथे मी i 0 पासून का नाही केला, इक्वल टू 5 पर्यंत केलाय ना. तिथे मगाशी लेस दॅन 5 होतं, बिकॉज आपण a ऑफ i यूज करत होतो. जर मी तिथे इक्वल टू 5 केलं असतं तर a ऑफ 5 आहे का नाहीये. सो हे मी तुम्हाला एक्सप्लेन केले ऍरे मध्ये. आता इथे मी आतमध्ये लूप मध्ये i चा यूज करणारच नाही, येते का लक्षात. सो मी जस्ट लूप कशासाठी घेतलेला आहे, टू इटरेट द loop for the 5 times. ओके, टू इटरेट द लूप फॉर द 5 टाइम्स फक्त मी त्या लूपचा यूज केलेला आहे i चा. नाऊ आता मी काय करणार आहे, डिस्प्ले ऍरे एलिमेंट्स युजिंग पॉइंटर. पॉइंटरनी मी ऍरे एलिमेंट डिस्प्ले करणार आहे, a ऑफ i नी नाही. सो जस्ट आता मी इथे प्रिंट एफ करणार %d स्टार p and then p प्लस प्लस करणार. ओके, आता बघा कसं होणार. ठीक आहे, आता इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं p इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ a लिहायची गरज नाही जर तुमचा a ऍरे आहे तर. ओके,
सो जेव्हा तुम्ही p इज इक्वल टू a करता तेव्हा a च्या ऑल एलिमेंट्सचे जे ऍड्रेसेस आहेत ते p मध्ये स्टोअर होतात. सो दिस विल बी द मेमरी अलोकेशन फॉर द a अँड द p. ओके, नाउ आता बघा आपण ऍरे मधले एलिमेंट जसं आपण प्रिंटफ %a ऑफ I नी करत होतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की वन व्हेरिएबलचा ऍड्रेस जर आपण पॉइंटर मध्ये स्टोअर केला तर ते व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण a नी पण, जसं आपण मगाशी बघा फ्लोट b व्हेरिएबल घेतलं त्याचा ऍड्रेस p2 मध्ये स्टोअर केला. सो आपण b ची व्हॅल्यू p2 नी पण ऍक्सेस करत होतो. ओके, आणि b नी पण करत होतो. सेम तेच आता जर मी ऍरेचा ऍड्रेस p मध्ये टाकलाय, सो आता मी ऍरे मधली जी व्हॅल्यू मी a ऑफ I नी ऍक्सेस करत होते ती आता मी p नी पण करू शकते. ओके, सो बघा I 1 झाला, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 ट्रू आहे. सो बघा लूप मध्ये मी कुठेही I यूज केलेला नाहीये, जस्ट फॉर द 5 टाइम्स इटरेशन ऑफ द लूप्स आय हॅव यूज दिस कंडिशन्स. ओके, सो %p. आता स्टार p मीन्स व्हॉट की p मध्ये जो ऍड्रेस असेल त्या ऍड्रेसला जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होते. ओके, सो स्टार p. सो p मध्ये काय 5000 आणि 5000 ला काय व्हॅल्यू आहे 20. सो स्क्रीनवर डिस्प्ले काय झालं 20. नाउ p प्लस प्लस ऍज p स्टार p प्लस प्लस नाही केलेले, काय प्लस प्लस केलेले p प्लस प्लस म्हणजे ऍड्रेस. सो p मध्ये काय आहे 5000. सो p हा इंटिजर टाइपचा आहे. सो सध्या आता आपण देव CPP अकॉर्डिंग टू कंपायलर आपण करतोय. सो p हा इंटिजर टाइपचा आहे. सो व्हॅल्यू 4 बाइटने इन्क्रीमेंट होणार. सो p आता कुठे पॉइंट करणार 5004 ला पॉइंट करणार. आलं का लक्षात? ठीक आहे, बिकॉज आधी ऍड्रेस 5000 होता, आता p प्लस प्लस केल्यामुळे 4 बाइटने इन्क्रीमेंट झाला. नाउ परत लूप I2 झालं. नाउ प्रिंट काय झाला स्टार p. आता p मध्ये काय ऍड्रेस आहे 5004. सो 5004 ला काय व्हॅल्यू आहे 80. सो प्रिंट काय झालं 80. नाउ p प्लस प्लस. सो ऍड्रेस 4 बाइटने इन्क्रीमेंट होणार. सो 5004 चा 5008 येणार. सो p आता पॉइंट करणार 5008 ला. नाउ परत लूप I3 झाला स्टार p. सो p मध्ये काय 5008 आणि 5008 ला काय व्हॅल्यू 12. सो 12 डिस्प्ले झालं. p प्लस प्लस ऍड्रेस विल बी इन्क्रीमेंटेड बाय 4. सो 5008 होता ऍड्रेस, आता 5012 झाला. ओके, सो I किती झाला आता 4 झाला स्टार p. सो 5012 मध्ये काय आहे 25. सो 25 डिस्प्ले झालं. p प्लस प्लस 4 ने इन्क्रीमेंट झाला. सो 12 होता, आता 16 कडे आला p. नाउ I5 झाला. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय झालं स्टार p. सो p मध्ये काय ऍड्रेस आहे कुठे पॉइंट करतोय तो 5016 ला. सो 5016 ला काय 30 प्रिंट झालं. p प्लस प्लस. नाउ p मध्ये जाणार 5020. नाउ इथे I6 होणार. नाउ आपलं लूप कंप्लीट झालं, प्रोग्राम एक्झिट. सो आपण ऍरेच्या व्हॅल्यू डिस्प्ले केला युजिंग पॉइंटर. आलं का लक्षात? ठीक आहे, सो हा झालं तुमचा हाऊ टू असाइन द पॉइंटर टू ऍरे युजिंग द फर्स्ट वे. ओके, सो आता हा एक प्रोग्राम करते आणि अजून एक प्रोग्राम सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे युजिंग द पॉइंटर. ओके, मी रन टाइम पण घेऊ शकता, पण रन टाइम घेतल्यामुळे काय होतं की आपली जी इंडेक्स आहे ती 1 पासून स्टार्ट होते. पण जेव्हा तुम्ही p इज इक्वल टू a करता ना तेव्हा बाय डिफॉल्ट 0th पोझिशनचाच ऍड्रेस होतो. सो ह्या वेनी तुम्ही रन टाइम ऍरे घेऊ नका, कंपाइल टाइमच घ्या. मीन्स कंपाइल टाइम घ्या म्हणजे ऍरे इंडेक्स 0 पासून घ्या असं. ठीक आहे, एका लाईन मध्ये केलं तरी चालेल. ठीक आहे, नाउ I डिक्लेअर करायचं राहिलं. ऍरे मध्ये ऑलरेडी एलिमेंट्स आहेत, आता फक्त आपण ते डिस्प्ले करू युजिंग पॉइंटरनी. सो 5 टाइम झालं पाहिजे बिकॉज 5 एलिमेंट्स आहेत. ओके,
आणि printf %d star p and then p plus plus. मग आपण कुठेही a of I यूज नाही केला तरी सुद्धा आपल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रॉपर प्रिंट झालेल्या आहेत. ओके, इथे स्पेस दिली की आपल्या व्हॅल्यू विदाउट युजिंग ॲरे आपण युजिंग पॉइंटर ॲरेचे एलिमेंट्स काय केले डिस्प्ले केले. आता जर तुम्हाला रन टाइम घ्यायचा असेल तर कसं करा बघा, इथे मॅक्स व्हॅल्यू आपण घेतो त्याची घेतली m. ठीक आहे, आय तर आपण घेतलेलाच आहे, आय खाली घेतलेला आहे. तर इथे करणार तुम्ही printf एंटर n. ठीक आहे, झाले इथपर्यंत. नाऊ आपण एलिमेंट्स एंटर करू. फक्त आता इथे आपण I इज इक्वल टू 0 नीच करायचं, लेस दॅन n. जेव्हा आपण ह्या वेळी इनिशियलायझेशन करतो ना इज इक्वल टू a, तेव्हा तो a चा फर्स्ट p मध्ये काय असणार बघा, a चा जो 0th एलिमेंटचा जो ऍड्रेस आहे ना तो असणार. पण जर इथे तुम्ही 1 पासून केलं तर मग आपण 0th ला मेमरी अलोकेशन होतं पण आपण 0th एलिमेंट टाकतच नाही, डायरेक्ट 1 पासून टाकतो. सो इथे काय करायचं, 0 पासूनच सुरू करायचं आणि ते लेस इक्वल टू च्या ऐवजी लेस दॅन n करायचं फक्त. ठीक आहे, व्हॅल्यू घेऊन झाले ॲरेच्या. ठीक आहे, मग इथे पण युजिंग पॉइंटर आपण डिस्प्ले करू, जस्ट एवढंच करायचं. एंटर 6 सपोज बघा. ठीक आहे, सो युजिंग पॉइंटर आपण काय केलं, व्हॅल्यू डिस्प्ले केलं. सो तुम्ही रन टाइम सुद्धा घेऊ शकता, फक्त काय की तुम्ही 0 पासूनच घ्या एलिमेंट्स. ठीक आहे, नाऊ आता सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. सो आता ह्याच प्रोग्राम मध्ये मी चेंजेस करते. हे आपण ॲरे आपण डिस्प्ले केला, नाऊ सम एक व्हेरिएबल घ्या. ठीक, इथे ॲरे डिस्प्ले पण होईल आणि प्लस आपण सम मध्ये पण व्हॅल्यू टाकून घेऊ. युजिंग पॉइंटर करायचे. सो मी a of I च्या ऐवजी स्टार p लिहिणार. नंतर स्टार p लिहितो म्हणजे आपल्याला त्या पर्टिक्युलर एलिमेंट डिस्प्ले होतो ना, मग तो एलिमेंट डिस्प्ले होईल आणि सम मध्ये ऍड होईल आणि सगळं लूप एक्झिक्यूट झालं की आपण लूपच्या बाहेर सम डिस्प्ले करू. सम इज इक्वल टू %d सम. बघा 35, 8 + 7 + 9 + 5 + 6. ओके, हा झाला तुमचा सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. बघा आता इथे फक्त आपण कशी सम केली ते दाखवते. प्रिंट पण करूयात आपण एलिमेंट्स. सम इज इक्वल टू सम प्लस स्टार p p प्लस प्लस. ओके, आणि लूपच्या बाहेर आल्यावरती सम काय करू, प्रिंट करू. ठीक आहे, आता बघा इथपर्यंत काय होतं, या 3 स्टेटमेंट्सनी हे ॲरेचं इनिशियलायझेशन आणि हे p चं इनिशियलायझेशन आणि p मध्ये असणार 5000 सुरुवातीला. ओके, 0th एलिमेंटचा ऍड्रेस. नाऊ I होणार
0. ओके, नाउ काय प्रिंट होणार, स्टार पी, म्हणजे पी मध्ये काय ऍड्रेस आहे 5000, 5000 ला काय व्हॅल्यू आहे 20, तर 20 प्रिंट होणार. ओके, नाउ सम आपण इथे 0 करून देऊ, सम इक्वल टू 0. सो 0 प्लस स्टार पी. सो पी मध्ये सध्या अजून पी प्लस प्लस नाही केलं, सो पी मध्ये 5000 आहे, 5000 ला काय 20. सो 0 मध्ये 20 ऍड होतील, कुठे सेव्ह होतील, सम मध्ये, सम झालं 20. नाउ पी प्लस प्लस, नाउ पी विल पॉइंट टू द 5004. सो पी मध्ये काय ना 4 बाईटने इन्क्रीमेंट होणार, बिकॉज इंटिजर पॉइंटर आहे. ओके, आणि परत एकदा सांगते, टर्बो सी असेल तर 2 बाईटने इन्क्रीमेंट होतो, आणि देव सीपीपी किंवा तुम्ही मोबाईल मध्ये जे यूज करता, व्हिज्युअल स्टुडिओ सुद्धा वन मोर कंपायलर आहे, सो त्याच्यामध्ये 4 बाईट आहे. ओके, देन आता पी प्लस प्लस केल्यामुळे 5004 झालं. नेक्स्ट टाइम आय झाला 1. ओके, नाउ स्टार पी प्रिंट झालं, सो पी मध्ये काय 5004. सो 5004 ला काय व्हॅल्यू आहे 18, स्टार्टिंग ऍड्रेस असतो ना 18, सो 18 प्रिंट झालं. सो आता सम किती आपली 20 प्लस स्टार पी. सो पी मध्ये 5004 आहे, 5004 ला 18 आहे, सो स्टार पी मीन्स 18. सो 20 प्लस 18 किती झाले 38 झाले सम मध्ये. नेक्स्ट टाइम पी प्लस प्लस, पी किती झालं 5004 होतं, सो आता 5008 झाला पी. ओके, नाउ आय झाला 2. सो स्टार पी, सो 5008 ला काय 12, सो 12 प्रिंट झालं. नाउ सम किती आहे 38, 38 मध्ये स्टार पी. सो 5008 ला काय 12, सो 12 प्लस 38 प्लस 12 किती झाले 50, सम मध्ये स्टोअर झालं. ओके, नाउ पी प्लस प्लस, पी 5008 ला होता, आता 5012 ला झाला. नेक्स्ट टाइम लूप, आय झाला 3. सो स्टार पी प्रिंट झालं, स्टार पी काय आहे 5012 ला आहे, सो 5012 ला काय आहे 25 स्टोअर आहे, प्रिंट झालं. नाउ 50 मध्ये 25 गेले, सो 50 प्लस 25 किती झालं 75. सम पी प्लस प्लस, पी झाला 5016, देन आय झाला 4. ओके, नाउ स्टार पी, सो पी 5016 आहे, सो स्टार पी मीन्स त्याची व्हॅल्यू झाली 30. ओके, सो सम किती 75, 75 प्लस 30 किती झाले 105 सम झाली. पी प्लस प्लस, पी मध्ये गेलं 5020. नेक्स्ट टाइम आय झालं 5. नाउ 5 इज लेस दॅन 5, कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो आणि सम प्रिंट केली 105 प्रिंट केली. आलं का लक्षात, ठीक आहे. सो दिस इज द सम ऑफ elements in array using the pointer. ओके, सो आता पॉइंटर अरेला असाइन करायचा आपण वन वे बघितला. नाउ द अनदर वे, वन मोर वे. प्रोसेसिंग तसंच होतं, फक्त बघा काय होतं चेंजेस. अनदर वे, इंट सपोज a of 5, तुम्ही कोणत्याही 5, तुमची जेवढी साईज आहे तेवढे कोणत्याही व्हॅल्यूज एंटर करू शकता. एक पॉइंटर घेते मी पी. ओके, नाउ एक वे आपण बघितला मेमरी अलोकेशन कसं होतं. आता दुसरं बघा, ऍड्रेस ऑफ ए नाही लिहायचं, फक्त इंडेक्स. जर तुम्हाला सबस्क्रिप्ट द्यायचं नसेल तर तुम्ही काय करायचं, जस्ट पी इज इक्वल टू ए, ऍड्रेस ऑफ वगैरे द्यायचं नाही. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की कसं वर्क होतं. आता तुम्ही काय देऊ शकता, सेम त्याच वेने. आता बघा, पहिल्यांदा ऍरेचं मेमरी अलोकेशन इथे राईट डाऊन करते. ठीक आहे, सपोज हा 5000, 5004, 5008, 5012, 5004, 1 2 3 4 16 आणि 5020. इथं व्हॅल्यू दिली 10 20 30 40 50. a of 0, a of 1, a of 2, a of 3, a of 4. आता बघा, पॉइंटर डिक्लेअर केला. नाउ आता आपण जर p इज इक्वल टू a केलं तर काय सांगितलं मी तुम्हाला, a चे जेवढे ब्लॉक आहेत तेवढे p ला पण असाइन होतात, आणि a च्या ईच ब्लॉकचे स्टार्टिंग ऍड्रेस p मध्ये सेव्ह होतात, आणि p मध्ये स्टार्टिंगला फर्स्ट ऍड्रेस असतो. आता हे तुम्हाला एक्सप्लेन केलं जेव्हा ह्या वेने आपण इनिशियलायझेशन करतो. आता जेव्हा ह्या वेने इनिशियलायझेशन करतो तेव्हा इथे तुम्हाला इंडेक्स द्यावी लागते. ठीक आहे, सो हा 0th इंडेक्स, ही फर्स्ट, ही सेकंड, ही थर्ड आणि ही फोर्थ. सो आता मी ऍड्रेस स्टोअर केला पी मध्ये 0th इलेमेंटचा, ह्याचं मिनिंग आहे ए च्या 0th इलेमेंटचा ऍड्रेस. सो ह्या केस मध्ये पी ला फक्त एवढीच मेमरी अलोकेट होणार. जसं पी इज इक्वल टू ए केलं की ए चे जेवढे ब्लॉक आहेत तेवढेच पी ला पण असाइन होतात, तसं इथे होत नाही. इथे फक्त काय होतं, आता इंटिजर आता आपण देऊ सीपीपी, सो मी 4 बाईट सांगते. सो 4 बाईट ऑफ मेमरी फक्त पी ला असाइन होणार, आणि ह्याच्यामध्ये ऍड्रेस असणार ए ऑफ 0 चा, दॅट इज 5000 ओनली. आलं का लक्षात. आणि तिथे कसं असतं, पी इज इक्वल टू ए करता तेव्हा
5000 5004 5000 जेवढे ब्लॉक ए चे आहेत, जे ॲरे तुम्ही पॉइंटरला असाइन केलेले आहेत तेवढेच ब्लॉक पॉइंटरला सुद्धा येणार. पण इथे तसं होत नाही, फक्त एकच ब्लॉक अलोकेट होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्याचा ऍड्रेस पाठवलाय तोच येतो. आता जेव्हा तुम्ही p इज इक्वल टू a करता तेव्हा बाय डिफॉल्ट जरी a चे ऑल ऍड्रेसेस p मध्ये स्टोअर झाले तरी पण बाय डिफॉल्ट p मध्ये सुरुवातीला कसला ऍड्रेस असतो, 0th एलिमेंटचाच असतो. ओके, नाउ इथे तुम्ही काय, तुम्हाला 0 पाहिजे तर 0 देऊ शकता. बट इथे तुम्हाला वाटलं की मला स्टार्टिंगला 0th एलिमेंटचं नाही करायचंय, मला स्टार्टिंगला 4th एलिमेंटचं करायचंय, ते इथे 4 पण देऊ शकता. बट दॅट इज नॉट पॉसिबल इन धिस केस. इथे तुमच्याकडे ऑप्शन नाही, ते फक्त तुम्ही p इज इक्वल टू a करणार, a चे जेवढे ब्लॉक आहेत तेवढे p ला होणार, a च्या each एलिमेंटचा ऍड्रेस p मध्ये जाणार आणि p विल पॉइंट टू द फर्स्ट एलिमेंट दॅट इज द 0th इंडेक्सला. ओके, बट इथे तुम्ही 0 पण देऊ शकता आणि अदर दॅन 0 तुम्हाला जी इंडेक्सचा ऍड्रेस सुरुवातीला पाहिजे ती पण तुम्ही देऊ शकता. ओके, सो सुरुवातीला आपण काय करू, 0चा ऍड्रेस देऊ आणि देन आपण डिस्प्ले करू एलिमेंट्स बाय युजिंग दिस इनिशियलायझेशन. ओके, सो ह्या स्टेटमेंट नंतर असं इनिशियलायझेशन झालं मेन मेमरी मध्ये. नाउ आता अगेन मी लूप यूज करते. अगेन हियर I इज ओनली फॉर इटरेटिंग लूप, त्याचा आपण यूज लूप मध्ये करणार नाही, आपण युजिंग पॉइंटरच ॲरे मधले एलिमेंट्स काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे. बघा, ठीक आहे. दुसऱ्या वेळी आता इथपर्यंत हे असं इनिशियलायझेशन झालं, I झालं 0, 0 इज लेस दॅन 5 ट्रू, प्रिंट काय झालं स्टार p. सो p मध्ये काय ऍड्रेस आहे 5000, 5000 ला काय 10, सो स्क्रीनवर डिस्प्ले काय झालं 10. नाउ p प्लस प्लस, सो p प्लस प्लस केलं की काय होणार बघा, त्याच ब्लॉक मध्ये व्हॅल्यू चेंज होणार आणि मग ह्याच्यामध्ये p प्लस प्लस गेलं की p नेक्स्ट ब्लॉकला असाइन होतो. ओके, सो इथे काय होतं, एकच ब्लॉक आहे ना p ला, सो आधीचाच ऍड्रेस रिप्लेस होणार. सो आधी 5000 होता, आता इन्क्रीमेंट केल्यामुळे 5004 झालं, आलं लक्षात. नाउ नेक्स्ट टाइम I 1 झालं, 1 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू, प्रिंट काय झालं स्टार p. सो p मध्ये काय 5004 आणि 5004 ला काय 20, सो डिस्प्ले काय झालं 20, स्टार्टिंग ऍड्रेस. ओके 20. नाउ p प्लस प्लस, सो त्याच ब्लॉक मध्ये काय होणार, चेंजेस होणार, 5004 होता तो आता इथे ऍड्रेस आला 5008 आला. ओके, नाउ नेक्स्ट टाइम I झालं 2, 2 is less than 5 condition true, star p means what, p मध्ये 5008 आहे, 5008 ला काय 30, सो 30 डिस्प्ले झालं. p प्लस प्लस 5008 आहे, सो 4 ने इन्क्रीमेंट होणार, सो इथे आलं 5012. नाउ I झाला 3, 3 is less than 5 condition true, सो स्टार p. सो p मध्ये 5012 आहे, सो 5012 काय 40, सो 40 डिस्प्ले झालं. p प्लस प्लस, p झाला p प्लस प्लस, सो p आता 5012 होता, सो आता 5016 झाला. I झाला 4, स्टार p, सो 5016 ला काय 50, 50 डिस्प्ले झालं. p प्लस प्लस, p झाला 5020, नेक्स्ट टाइम I 5 झाला. नाउ दिस कंडिशन इज 5, लूपच्या बाहेर आलो. सो ह्या वेळी पण आपण काय करू शकतो, ॲरे प्रिंट करू शकतो. ओके, सो नेक्स्ट टाइम आपण अजून एक्झाम्पल बघू, लार्जेस्ट एलिमेंट, स्मॉलेस्ट एलिमेंट, रिव्हर्स द एलिमेंट्स युजिंग द पॉइंटर, रिव्हर्स एलिमेंट्स ऑफ ॲरे युजिंग द पॉइंटर. फक्त हे 2 वेळ व्यवस्थित लक्षात ठेवा, रिपीट करा व्हिडिओ, स्टडी करा प्रॉपरली. ठीक आहे, बरोबर कळेल तुम्हाला. इझी आहे पॉइंटर, फक्त आपण पॉइंटर जे आपल्या ॲरेनी करतो तेच पॉइंटरनी करतो, पण पॉइंटरचा यूज का करतो, बिकॉज पॉइंटरचा जर यूज केला तर एक्झिक्युशन टाइम जो आहे तो लेस लागतो, म्हणून आपण पॉइंटरचा यूज करतो. आणि हाऊ द एक्झिक्युशन टाइम कमी लेस कसा लागतो हे मी तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, नाउ इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द नेक्स्ट पॉइंट्स इन अ पॉइंटर.